सो 1871 सेन्ससचा प्रोफॉर्मा क्लिअर आहे की आम्हाला काय मोजायचं आहे. सो त्याची सगळ्यात पहिली जी एन्युमरेटरची आयडिया आहे की जाऊन विचारायचं तर काय विचारायचं की तुमची जात काय. सो 1871ला ज्यावेळेला पहिल्यांदा मोजलं गेलं, बाहेरनं येणाऱ्या माणसाला हे कळतंय की ह्या देशामध्ये असलेल्या समाजाचं न बदलता येणारं, न टाळता येणारं जर काही लक्षण असेल तर त्याला जात असं म्हणतात. आणि तो त्या सेन्सस फॉर्म मधला सगळ्यात पहिला प्रश्न आहे की तुमची जात काय. पहिल्या भागात आपण ॲडव्होकेट प्रियदर्शनी तेलंग यांच्याकडून जनगणनेबाबत सर्व माहिती ऐकली. यापुढील भागात प्राध्यापक विजय कुंभार यांनी जनगणना कशी केली, काय फॉर्म होते तेव्हा, कशी माहिती गोळा केली आणि हे करून आता करणार काय याबाबत सर्वांना माहिती सांगितली. त्याचा आभार आपल्यासाठी. आणि प्राध्यापक विजय कुंजीर हे आपले दुसरे प्राध्यापक, मागे 2-3 लेक्चर्स आपले त्यांच्याबरोबर झालेले होते. आणि मुख्य म्हणजे परिवर्तनाचा वाटसरूप आपल्याला सगळ्यांना माहिती असलेला जो आहे त्याच्यामध्ये ते संपादक मंडळात पण त्यांनी अनेक वर्ष काम केलेलं आहे. सिम्बॉयसिसमध्ये हिस्ट्री, कल्चर आणि साहित्य, ह्युमॅनिटी हे सगळे त्यांचे आवडीचे विषय आणि त्या संदर्भामध्ये व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून पण ते काम करतात. नंतर माणसावरती इम्पॅक्ट ऑफ चेंजिंग टेक्नॉलॉजी, ह्युमन एकूण माणसाच्या अस्तित्वावर आणि एकूण रिलेशनशिप आणि या सगळ्यावरती हा त्यांचे आवडीचे विषय आहेत. सिव्हिल सर्व्हिस एक्झाम ज्या आहेत त्याच्या संदर्भात पण स्टुडंट्सला गाईड करण्याचं काम करतात. त्यांचे अनेक लेख, संशोधन साहित्य वगैरे प्रकाशित झालेलं आहे. सेन्ससची गेम भारतात 1872ला चालू झाली. सो सेन्सस त्याच्या आधीपर्यंत आपल्याकडं कसल्याही पद्धतीने कधीही सेन्सस कुठलंही घडलेलं नाही. सेन्सस शब्द लॅटिन सेन्सरी मधनं येतो, ज्याचं लिटरल मिनिंग वॉज की समथिंग दॅट नीड्स टू बी ॲसेस्ड, की काहीतरी एक ॲसेसमेंट मला करायची आहे. त्याच्यासाठी लॅटिनमध्ये वापरलेला शब्द सेन्सर आहे आणि सेन्सरमधनं येणारा शब्द जो आहे तो सेन्सस आहे. त्यांची आयडिया खूप लिमिटेड होती की आम्हाला फक्त रोमन साम्राज्याच्या प्रांतातल्या पुरुषांची संख्या मोजायची आहे की जे कालांतराने आम्हाला सैन्यामध्ये सामील करून घेता येतील. त्याच्या पलीकडे त्यांना कुठल्याही गोष्टीमध्ये इंटरेस्ट नाही. आपल्या इथं 2च फक्त उदाहरणं आहेत. एक अर्थशास्त्राचं उदाहरण आहे की जे खूप पार्शल आहे, नीड्स टू बी लाईक असं रिअली रेड इन टू गेट दिस सेन्स की काहीतरी अंशामध्ये मौर्य साम्राज्यामध्ये कधीतरी लोकांना मोजण्याचा एक कार्यक्रम पार पडलेला आहे. आणि एक उदाहरण आहे अकबरीचं आहे की ज्याच्यामध्ये अकबरच्या काळामध्ये कमीत कमी जे मोठे प्रांत आहेत त्याच्या मोठ्या शहरांमध्ये लोकांना मोजण्याचा कार्यक्रम झालेला आहे. ह्याच्या पलीकडं जोपर्यंत ब्रिटिश 1872ला हा कार्यक्रम हाती घेत नाही तोपर्यंत कुठल्याही प्रकारे भारतात कधी कशाची मोजणी झालेली नाही. म्हणजे माणसांची किती माणसं आहेत, ती कशामध्ये मोडतात, अशा कुठल्याही गोष्टींची कसलीच मोजणी झालेली नाही. सो हा पहिला कार्यक्रम जो सुरू होतो तो 1871ला चालू होतो. आणि गेम खूप क्लिअर आहे की वी नीड टू काउंट देम बिकॉज दे आर द बेसिस फॉर टॅक्सेशन. की कर जर गोळा करायचे असतील तर जोपर्यंत तुम्ही सर्व दूर पोचत नाही आणि सगळ्यांना मोजत नाही तोपर्यंत तुम्ही कर जमा कुणाकडनं करणार आहे. आणि तो एकंदरीत ब्रिटिश सत्तेला भारतात येऊन सुचलेलं शहाणपण नाहीये. ते त्यांनी त्यांच्या याच्यामध्ये खूप पूर्वीपासून केलेलं आहे. म्हणजे 11व्या शतकामध्ये विल्यम द कॉन्कररच्या काळामध्ये ब्रिटनमध्ये केलेला एक मोठा कार्यक्रम जवळपास एक 10-11 वर्षांसाठी की इंग्लंड स्कॉटलंड मधल्या गावागावापर्यंत पोचायचं, सगळ्या गावांमध्ये पोचायचं, सगळी लोक, घरं, अवजारं, जनावरं सगळी मोजली गेली पाहिजेत आणि याच्यातली कुठलीही गोष्ट दडवता कामा नये, लपवता कामा नये आणि सगळ्याची मांडणी झाली पाहिजे. आणि दिस इज 11th century. This is what is called as the Doomsday Book. The idea being just as on Doomsday you can't escape God, so similarly you can't escape the king as far as counting people is concerned. For the purposes of, आणि त्यांचा बेस क्लिअर होता की हे सगळं आपल्याला का करायचंय, कारण आपल्याला याच्यावरती कर आकारायचे. सो कर आकारायचे असल्या कारणाने जोपर्यंत ॲक्युरेट इन्फॉर्मेशन मिळत नाही तोपर्यंत मी कर आकारूच शकत नाही. सो हे जे त्यांच्याकडे घडलं ते ऑब्व्हियसली ते इथं सत्तेला आल्याच्या नंतर त्यांनी हा कार्यक्रम इथं राबवला. इंटरेस्टिंगली इनफ 1871 ते 1931 असे जवळपास 5 ते 6 सेन्सस आहेत. त्यांचे सगळ्यांचे रिपोर्ट्स हे ऑनलाईन आता अवेलेबल आहेत.
दे मेक फॉर व्हेरी इंटरेस्टिंग रिडिंग की बाबा काय मोजलेलं आहे. तो त्याचा एक असा डिटेल्ड प्रोफॉर्म आहे. 1871ला हे मोजायला ज्यावेळेला सुरू करतात तोपर्यंत त्यांच्याकडे जवळपास एक 100 वर्षाचं अंडरस्टँडिंग आहे की भारत एक्झॅक्टली आहे तर काय, ॲज फार एज सोसायटी इज कन्सर्न, की भारतीय समाज बनला कशाने आहे, कोण कोण लोक त्याच्यामध्ये असतात, ती काय करतात, त्यांचे एकमेकांचे संबंध काय असतात. सो असे वेगवेगळ्या प्रकारचे सर्वेज आणि त्याचे रिपोर्ट्स त्यांच्याकडे उपलब्ध आहेत. अँड दॅट इज व्हॉट दे आर अप्लाइंग वेन इट कम्स टू 1871चा सेन्सस. सो 1871 सेन्ससचा प्रोफॉर्मा क्लिअर आहे की आम्हाला काय मोजायचं आहे. सो त्याची सगळ्यात पहिली जी एन्युमरेटरची आयडिया आहे की जाऊन विचारायचं तर काय विचारायचं की तुमची जात काय. सो 1871ला ज्यावेळेला पहिल्यांदा मोजलं गेलं, बाहेरनं येणाऱ्या माणसाला हे कळतंय की ह्या देशामध्ये असलेल्या समाजाचं न बदलता येणारं, न टाळता येणारं जर काही लक्षण असेल तर त्याला जात असं म्हणतात. आणि तो त्या सेन्सस फॉर्म मधला सगळ्यात पहिला प्रश्न आहे की तुमची जात काय. तो जात विचारल्याच्या नंतर त्याला धर्म विचारतो. आणि धर्माच्या कॉलम्सच्या बाबतीत त्यांचे प्रचंड प्रॉब्लेम्स आहेत की अनेक ठिकाणी लोक जी काही उत्तरं देत आहेत ती आम्हाला ज्या गोष्टीचं ट्रेनिंग दिलं गेलेलं आहे त्या ह्याच्यामध्ये ते बसत नाहीये. सो तो सांगताना हिंदू सांगतोय पण त्यांच्या घरी ते ईद आणि असले सण देखील साजरे करतायत, किंवा ते सांगताना मुस्लिम आहोत म्हणून सांगतायत पण घरी ते दिवाळी आणि होळी पण साजरे करतात. सो ह्या लोकांना तुम्ही फिट कशात बसवणार, तर असे सिंग्युलर कॉलम्स मध्ये त्यांना फिट बसवता येत नाही. सो वी हॅव अ ह्यूज अमाऊंट ऑफ लिटरेचर अबाउट दॅट की एन्युमरेशन झाले कसे, कुणाला कुठल्या बॉक्सेसमध्ये बसवलं कसं गेलं, ते बसवण्याचं एकंदरीत राजकारण काय होतं आणि त्याच्यामध्ये काय काय प्रकारच्या कॉन्फ्रंटेशन्सला तोंड द्यायला लागलेलं आहे. आणि त्याच्यातनं ते आकाराला आलंय. 1931 पर्यंत जाती मोजल्या गेल्या. 1871 ते 1901 त्यांना प्रॉब्लेम नव्हता. 1901ला देयर इज अ सेन्सस कमिशनर विच इज कॉल्ड ॲज रिस्ले हु डज समथिंग व्हेरी फनी. रिस्ले इज द फर्स्ट पर्सन. 1901चा सेन्सस पहिला सेन्सस आहे दॅट गोज अबाउट ऑर्गनायझिंग कास्ट इन अन हायरार्की. म्हणजे 1871 ते 1901 जाती नुसत्या मोजल्या आहेत, त्यांना कुठल्याही हायरार्कीत बसवलेलं नाहीये, म्हणजे कुठलीही उतरंडीमध्ये बसवलेलं नाही. पण रिस्लेचा प्रॉब्लेम असा आहे की रिस्लेचं भारतीय समाजाचं जे अंडरस्टँडिंग आहे तर त्याचं अंडरस्टँडिंग असं आहे की नुसत्या जाती असतात असं नाही, तर जातींची एक उतरंड असते आणि जातींची ती जी उतरंड प्रत्यक्षात आहे ती सेन्सस रिपोर्टमध्ये पण दिसली पाहिजे. म्हणून रिस्ले स्टार्ट्स दिस गेम ऑफ काउंटिंग कास्ट बाय प्लेसिंग देम इन अ हायरार्की. 1901ला ही गेम जी चालू होती ती 1931ला इतकी डोईजड होती की फायनली ते डिसाईड की याच्या पुढे कुठलाही कास्ट डेटा कलेक्ट केला जाणार नाही. सो 1931ला शेवटचं कास्ट बेस्ड सेन्सस झालं, शेवटचं कास्ट बेस्ड सेन्सस झालं असं सांगितलं जातं, पण ते का डिस्कंटिन्यू केलं गेलं ह्याच्याबद्दल फारसं बोललं जात नाही. तो प्रॉब्लेम त्यांचा हा होता की 1901 ते 1931 भारतातल्या वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या खालच्या जाती आहेत, म्हणजे या उतरंडीमध्ये ज्या खाली असलेल्या जाती, वेगवेगळ्या प्रकारच्या त्याच्या काही 400-450 ब्राह्मण पोट जाती आहेत, त्या जर सोडल्या तर बाकी सगळेजण खालचे आहेत. सो देर आर सम 400-450 ऑड ब्राह्मण कास्ट अक्रॉस द कंट्री. ब्राह्मण कास्ट, ब्राह्मण सब कास्ट, तर त्यांना सोडून बाकी सगळेच खालचे आहेत. तर त्या बाकी सगळ्या खालच्यांचा अडकलेला जीव ह्या गोष्टीमध्ये आहे की तुम्ही आम्हाला खाली म्हणून मोजताय, पण टेक्निकली आम्ही खाली नाहीये, हम बहुत ऊपर के हैं पर आपने हमको गिना नीचे है. आता व्हॉट वी हॅव टू कीप इन माइंड इज देर इज नो कास्ट बेस्ड अफर्मेटिव्ह ऍक्शन. सो जाती आधारित कसल्याही प्रकारचं रिझर्वेशन नाहीये, जाती आधारित कसल्याही प्रकारच्या अफर्मेटिव्ह ऍक्शनची बात नाहीये, काही नाहीये. सो 1901 ते 1931 भारतातल्या सगळ्या खालच्या जातींना वरच्या जातींमध्ये समावेश करून पाहिजे, कारण वरच्या ज्या जाती आहेत त्यांच्याबद्दलचा सत्तेचा समज असा आहे, प्रामाणिक आहेत, इंडो आर्यन्स आहेत, नोबल कास्ट आहेत आणि त्याच्यामुळे शुड बी प्रेफर्ड फॉर ऑल सॉर्ट्स ऑफ प्रोफेशन्स दॅट आर कनेक्टेड विथ ऍडमिनिस्ट्रेशन अँड स्टेट. म्हणून सगळ्यांना खालून वरती जायचंय. म्हणजे वी हॅव एन नंबर ऑफ अशा ऍक्टिव्हिटीज ऑल अक्रॉस द कंट्री ज्याच्यामध्ये जातीच्या संघटना स्थापन होतात.
स्थापन झालेल्या संघटना आपापल्या जातींचे इतिहास लिहून काढतात. हे इतिहास चालू ब्रह्मदेवापासून होतात आणि खालपर्यंत येईपर्यंत वेगवेगळे जे प्रॉमिनंट लोक आत्ताचे आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचतात. आणि रिपोर्ट सादर लंडनला करायचा आहे विथ दिस आयडिया दॅट खूप पूर्वी आम्ही खूप वरती होतो. खूप वरती म्हणजे ऑलमोस्ट ब्राह्मण होतो. The best example of which is given is of the Jataks in North India, ज्यांना चांभार असं म्हटलं जातं, की त्यांनी त्यांची जी जातीची कथा सांगितली आहे ती उत्तम उदाहरण आहे सांगण्यासाठी की काय चाललेलं होतं. सो त्यांची कथा गोज अलॉंग द लाईन्स ऑफ 3 ब्राह्मण भाऊ होते जे यात्रेला कुठेतरी निघाले आणि यात्रेला निघत असताना त्यांना एका दलदलीमध्ये फसलेली एक गाय दिसते आणि मग ते असं ठरवतात की बाबा आपलं ब्राह्मण्य हे आपलं कर्तव्य असल्या कारणाने आपल्याला काय करायचं, त्या गायीला दलदलीतनं वाचवायचं. कारण ती गाय दलदलीत खाली अशी घुसमटत चाललेली आणि त्याचा पॉसिबिलिटी शी विल डाय. पण तिला वाचवायची कशी? सो ते वेगवेगळ्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज करून बघतात की तिला बाहेर ओढता कसं येईल, तर ते काय त्यांना फारसं जमत नाही. मग फायनली इट इज डिसाइडेड की एक जणाला कुणाला तरी आत जायला लागणार आहे दलदलीत आणि तिला मागणं काहीतरी धक्का बिक्का द्यायला लागणार की ज्याच्यामुळे ती किंवा तिची जी सेफ्टी आहे ती पिरगळायला लागणार, की याच्यामुळे तिला थोडंसं मोमेंटम मिळून ती बाहेर येईल आणि मग जे तीरावरती असलेले 2 जण असतील ते तिच्या ह्याला धरून तिला बाहेर काढतात. धाकटा भाऊ उतरतो आणि तिला पिरगळतो, तिची शेपटी पिरगळतो. पिरगळल्याच्या नंतर ती पुढे जायच्या ऐवजी ती त्याच्यात अजून धसते आणि थोड्याने ती मरून जाते. बाहेरचे 2 जण म्हणतात तू गोहत्या केलेली आहे त्याच्यामुळे तुझा आमचा आता काही संबंध नाही, तो आता हितच राहा आणि आम्ही आमच्या यात्रेला निघून जातो. असल्या पातकी माणसाशी आम्हाला ह्याच्या पुढे काही संबंध ठेवायचा नाही. तर तो ठरवता तर मेलेली गाय पदरी पडलेली आहे तर काहीतरी त्याच्यातनं करायला पाहिजे. तो तिचं कातडं बितडं काढतो, ते कमवतो बिमवतो, त्याच्यातनं काय गोष्टी बनवतो ते विकतो आणि द स्टोरी गोज की अशा पद्धतीने जगातले पहिले चांभार अस्तित्वात आले. विथ द आयडिया दॅट ॲट सम पॉइंट ऑफ टाइम आम्ही पण ब्राह्मण असतो, पण तुम्ही आता आहे का नाही आम्हाला खाली मोजून आमच्यावरती खूप मोठा अन्याय करताय, तर पुढच्या सेन्ससला ह्याची जरा दुरुस्ती करा आणि वरच्या अंगाला मोजा. सो एव्हरीवन वॉन्टेड टू क्लाइंब टू द टॉप and the British state's problem was at the top now there is no more place. So can we please stop the game altogether? म्हणून 1931 ला it was decided we have enough data now so we can just discontinue this business of counting people by caste. जर कुणी कुणालाही लॉबी करायची गरज नाही, कुणी कुणालाही कसल्याही प्रकारची प्रतिज्ञापत्रक देण्याची गरज नाही, कसल्याही प्रकारच्या कास्ट हिस्ट्री जमा करायची गरज नाही. ह्या धंद्यांपासून तुम्ही पण स्वतःला वाचवा आणि आम्हाला पण या सगळ्यातनं वाचवा. And that continued to be the process after that की don't count anybody by caste. So 51 पासून 2011 पर्यंत जे सरांनी सांगितलं की तो जो सोशो इकॉनॉमिक कास्ट सेन्सस झाला along with the official census, तो तिथपर्यंत we have not counted anything by caste. 2001 आणि 2021 असे 2च सेन्ससेस आहेत स्वतंत्र भारतातले की जे घडलेले आहेत अंडर द लिडरशिप ऑफ बीजेपी गव्हर्नमेंट. 2021चा सेन्सस घडलेलाच नाही. सो इट्स ओनली द 2001 सेन्सस विच हॅपन्ड व्हेन द बीजेपी वॉज इन पावर. बाकी कुठलेही सेन्ससेस घडत असताना देर वॉज नेव्हर अ सिच्युएशन की ज्याला बीजेपी सत्तेत नव्हती. सो बाकी सगळ्या सेन्ससेस मध्ये बीजेपीच सत्तेत होती, बीजेपी सोडून काँग्रेसच सत्तेत होती. एक मात्र असा सेन्सस आहे की ज्याला बीजेपी सत्तेत आहे. ओके, आणि दर वेळेला हे दर 10 वर्षांनी काउंट केलेलं आहे. ज्या वर्षी काउंटिंगची वेळ येते त्या वर्षी सरकारला त्या वर्षीच्या बजेटमध्ये स्पेशल प्रोव्हिजन करायला लागते सो दॅट द एंटायर एक्सरसाइज कॅन टेक प्लेस. आता ह्या वर्षी सांगितलं गेलं की बाबा देअर वुड बी काउंटिंग प्रोसेस विच विल हॅपन आफ्टर द लोकसभा इलेक्शन्स ऑफ 2024. पण यावर्षीचं बजेट जर तुम्ही बघितलं तर सेन्सससाठी जे पैसे अलोकेट केलेले दॅट इज अप्रॉक्सिमेटली 600 crore rupees. 600 crore rupees मध्ये कुठलेही सेन्ससेस भारतात घडू शकत नाही. म्हणजे 2011चा जो शेवटचा घडलेला आहे त्याची त्यावेळेसची किंमत जवळपास 1.5 ते 2.5 कोटी रुपये होती. सो ज्याला तुम्हाला एक ऑफिशियल सेन्सस कंडक्ट करायचा असतो यू नीड अ बजेटरी प्रोव्हिजन फॉर इट अँड दॅट प्रोव्हिजन हॅज टू बी अ ह्यूज प्रोव्हिजन. कारण यू नीड फील्ड एन्युमरेटर्स, यू नीड अ ह्यूज अमाउंट ऑफ प्रोसेस बाय विच द डेटा इज कलेक्टेड, द डेटा इज कोलेक्टेड, व्हॅलिडेटेड, एव्हरीथिंग. पण ज्या अर्थी या बजेटमध्ये त्याची प्रोव्हिजन झालेली नाही त्या अर्थी ह्या वर्षी देखील असला कुठलाही कार्यक्रम घडणार नाही. सो ज्यांना कुणाला अशी अपेक्षा असेल तो
जसं ते म्हटले कोंबड्या, वाघ हे सगळं मोजू शकतो, कारण हे मतदार नसतात. माणसं मोजता येत नाहीत कारण माणसं मतदार असतात. आणि मतदारांचे असे मोजलेले आकडे पब्लिक करणं हे वाईट पद्धतीने आपल्यावरती शेकणार आहे याची खात्री पटली असल्या कारणाने असला कुठलाही कार्यक्रम घडणार नाही. So whoever wants to hope for this, this is what is going to happen, they can keep hoping. I have lost it for a simple reason, karan my simple point is trades in a situation of what is called as statistical fog. So सेन्सस सोडून द्या, सगळ्यात दैदिप्यमान कारभार जो आहे तो इज भारताच्या अर्थकारण आणि समाजकारणाचे अनेक प्रकारचे आकडे जे शासनाने जमा करणं अपेक्षित आहे हे जमाच केले गेलेले नाही, कुठल्याही पद्धतीने जमा केलेले गेलेले नाही आणि मुद्दाम जाणून बुजून जमा केले गेलेले नाही. सो देयर इज अ स्टॅटिस्टिकल फॉग विच इज नाव प्रेव्हलंट ऑल अक्रॉस द कंट्री. आकडेवारीच नसल्या कारणाने तुम्ही कुठल्याही गोष्टीवरती त्यांना विरोध करू शकत नाही, त्यांना काउंटर करू शकत नाही. तुम्ही ते जे सांगतात ती प्रत्येक गोष्ट तुम्हाला स्वीकारायला लागते. जर तुम्ही त्या मताचे किंवा त्या प्रकारच्या बुद्धीचे नसताल तर तो तुमचा प्रॉब्लेम आहे. देर आर इनफ पीपल ऑन मीडिया अँड सोशल मीडिया हु हॅव एक्सेप्टेड व्हॉट एव्हर दे से. सो ते जे काही सांगतात त्या गोष्टी ते स्वीकारतात आणि जे इतर लोक ते स्वीकारत नाहीत त्यांना ते डाफरतात. सो ही त्यांची गेम असल्या कारणाने त्यांना कसल्याच गोष्टींचे आकडे नाहीयेत. म्हणजे भारतातल्या गरिबीचे आकडे नाहीयेत. लोक म्हटली नाही पण ते 100 कोटी लोकांकडे डिस्क्रिशनरी स्पेंडिंगसाठी पैसेच नाहीयेत. ते म्हटले नाही हे आकडे चुकीचेच आहेत. ग्लोबल हंगर इंडेक्स सेड की इंडिया इज अ व्हेरी हंग्री कंट्री. डेडली वी आर हंग्री, वी आर अनहॅपी, वी आर ऑल सॉर्ट्स ऑफ पीपल. पण असं तुम्ही काही जरी त्यांना सांगितलं तरी देखील त्यांचे ठरलेली उत्तरं असतात की मेथडॉलॉजी चुकीची आहे, हे चुकीचं आहे, ते चुकीचं आहे. सो वी आर ऑपरेटिंग इन अ स्टॅटिस्टिकल फॉर्म. देर इज नो स्टॅटिस्टिक्स विच इज अवेलेबल अबाउट एनिथिंग. त्याच्यामुळे आय एम नॉट सरप्राइज की त्यांना सेन्ससमध्ये इंटरेस्ट नाहीये आणि ते सेन्ससचे कुठलेही आकडे जमा करण्यामध्ये इंटरेस्टेड नाही. सेन्ससचा त्यांचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम तो झालेला आहे तो 2011च्या कास्ट सेन्ससने त्यांना क्लिअर करून दिलेला आहे की तुम्ही जर भारतीयांना हे स्वातंत्र्य दिलं की तुम्ही सांगा तुमची जात काय आहे तर त्याच्यातनं जे निर्माण होतं ते ना भूतो ना भविष्यती. म्हणजे 2011 सोशो इकॉनॉमिक कास्ट सेन्सस मध्ये देयर इज एन आयडिया विच सेज दॅट अंडर दॅट हेड कॉल्ड ॲज कास्ट अँड सबकास्ट पीपल हॅव रिटर्न 40,000 डिस्टिंक्ट कॅटेगरीज. म्हणजे कित्येक केसेसमध्ये लोकांनी आपली आडनावं हीच माझी जात आहे अशा पद्धतीने भूमिका घेतलेली आहे. आणि हा त्यांचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे की हे तुम्ही रिझॉल्व्ह कसं करणार. तो कोलंबिया स्थित अति हुशार त्याच्या नेतृत्वाखाली समिती बनवली गेली की हे 40,000 हा जो आकडा आहे याला तुम्ही रॅशनलाइज कसं करू शकता. त्यांनी त्याच्यावरती 2-2.5 वर्ष काम केलं. त्याच्यानंतर तो कोलंबियाला निघून गेला. त्याच्या पुढे त्याचं काही झालेलं नाही. सो द मोदी गव्हर्नमेंट्स प्रॉब्लेम नाव इज अ व्हेरी सिम्पल वन की एका बाजूला ज्याला आपण उच्चारावाने असं सांगतोय की आपण सर्व हिंदू एक आहोत, आपण हिंदू आहोत, त्यावेळेला लोक प्रत्यक्ष विचारल्याच्या नंतर आपली जात त्यांना अपेक्षा अशी की तुम्ही जात विचारल्याच्या नंतर नुसतं हिंदू असं म्हणा. तर लोक तसं करतच नाहीये. पब्लिकला विचारल्याच्या नंतर पब्लिक सरळ सरळ आपलं आडनाव हीच आपली जात या लेवल पर्यंत पोहोचलेली. मग एका बाजूला जगाला आपला शासकीय कार्यक्रम सबकुछ हिंदू आहे ह्या दिशेने चाललेला आहे आणि दुसऱ्या बाजूला ऑन द ग्राउंड पब्लिकची वाटचाल ही उलट्याच दिशेने चाललेली आहे. तर हे जुळवायचं कसं. मग त्याच्यापेक्षा काहीच नाही असं सांगून मोकळवा किंवा मोजूच नका. त्यामुळे मोजलं जात नाहीये ह्याच्यात कुठलंही नवल नाहीये कारण हे मोजणं हे खूप अंगलट येणार आहे ह्याची त्यांना पूर्ण खात्री पटलेली. कारण हे आकडे आता ते नाटक त्यांनी बंद केलेले, ते सध्या तसलं नाटक करत नाही. तिला ते नाटक केलं की बाबा मी कसा जनतेचा सेवक आहे, मी लोकांचा सेवक आहे, मी लोकांचा नोकर आहे. त्यानंतर ह्या डेटाचा उपयोग आपापल्या राजकारणासाठी कोण कसा करेल याच्यावरती तुमचं कुठलंही नियंत्रण नसणार आहे. आणि असं असल्या कारणाने ते आपल्याला काय पद्धतीने अंगलट येऊ शकतं याची खात्या एकत्र कार्यक्रम आहे की आता काही मोजू नका किंवा कसल्याही पद्धतीने ह्याच्याबद्दल काही बोलू नका.
ते जो महान उद्योग आहे की जाती आधारित जनगणना झाली पाहिजे. तर असं म्हटल्याच्या नंतर त्यांना फक्त एवढंच सांगा की तुम्ही मुळातच राष्ट्रविरोधी किंवा राष्ट्रविघातक असं काहीतरी करताय. अगर राहुल गांधी प्रोग्राम इज नॉट बॅड, म्हणजे ऑन द फेस ऑफ इट इज गुड की बाबा जाती आधारित जनगणना झाली पाहिजे का, तर जाती आधारित जनगणना झाली पाहिजे. कारण समजा जर असं आपण म्हटलं की बाबा 1931 ते डिस्कंटिन्यू केलं आणि त्याच्यानंतर स्वतंत्र भारतात ते चालू ठेवलं विथ द आयडिया की ते मगाशी जसं चाललेलं होतं की आडनावं लावली नाही, तर कदाचित आपण वी माइट डेव्हलप अ कास्ट ॲम्नेसिया. तर 25 years into the new century, I believe nobody in this country needs to labor under that perception that we have developed any sort of amnesia about anybody's caste. Caste firm है, असं एकदम स्ट्रॉंगली रूटेड आहे. एकामेकाबद्दल खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला माहिती की आपण एक्झॅक्टली कुठं लोकेटेड आहोत आणि आपले एकंदरीत कशामध्ये काय पॉलिटिक्स आहे. सो असं असल्या कारणाने मी नीड नॉट लाईक नाव प्ले दिस गेम की जात मोजली नाही तर जाईल निघून तशीच. तसं घडणार नाहीये, कधीही घडणार नाही, कधीच घडणार नाही. त्याच्यामुळे इट इज लाईक एन इनसेपरेबल पार्ट ऑफ आवर आयडेंटिटी. शुड इट बी काउंटेड, इट शुड बी काउंटेड, इट शुड हॅव बीन काउंटेड टिल नाव. पण नाही झाली म्हटल्याच्या नंतर ते जब जागे तब सवेरा ह्या न्यायानुसार आता वाटलं आता करायला काहीच हरकत नाही. It should be counted with all the specificities that the respondent feels about himself. मग तुम्ही त्याला हा प्रश्न विचारल्याच्या नंतर की बाबा तुझी जात काय आहे, त्याला त्याच्यात सगळ्या बारकाव्यांसहित जे काही समजतं त्याच्या सहित ती नोंदली गेली पाहिजे की बाबा ही माझी जात आहे. पण ते जसं आम्ही इस्रायल पॅलेस्टाईनच्या बाबतीतला प्रश्न विचारतो की फाईन द फायटिंग विल कम टू अ स्टॉप, व्हॉट नेक्स्ट. म्हणजे तो जो in the Israel Palestine case, the most important question that is asked is the day after. युद्ध थांबल्याच्या नंतरच्या दुसऱ्या दिवशी तुम्ही काय करणार आहे. तो जाती आधारित जनगणना झाल्याच्या नंतर काय करणार आहे. सो हे सगळ्यांना सांगायचं की हायर ब्युरोक्रेसीमध्ये 93 अपर सेक्रेटरीज आहेत, हायर सेक्रेटरीज आहेत, त्याच्यापैकी काय 3 SCs आहेत, 1 ST आहे आणि ही लोक सगळ्या निर्णय घेतात. फाईन, नो, दिस इज अ स्टेटमेंट ऑफ फॅक्ट्स, देयर इज नो प्रॉब्लेम विथ इट. द वन क्वेश्चन दॅट द काँग्रेस नीड्स टू आन्सर इज अ व्हेरी सिम्पल वन. हा डेटा जमा झाल्याच्या नंतर तुम्ही करणार काय ह्याचं. म्हणजे वेन कास्ट इज काउंटेड इन दी सेन्सस, व्हॉट आर यू गोइंग टू डू विथ इट. Reservation, as Sir said, is a story that has run its marathon. It's over. कारण तुम्ही जर साधा आकडा टाकून बघितला, यू कॅन गो होम अँड डू दॅट एक्सरसाइज फॉर युअरसेल्फ. 1992 ला 91-92 ला ज्यावेळेला आर्थिक सुधारणा चालू झाल्या त्यावेळेला पब्लिक सेक्टर एम्प्लॉईजची संख्या किती होती आणि 2011-12 ला ज्यावेळेला काँग्रेस इज मुव्हिंग आउट ऑफ पार, म्हणजे मधली 30 वर्ष झालेली आहे, त्यावेळेला पब्लिक सेक्टर एम्प्लॉईजची संख्या किती आहे. पब्लिक सेक्टर एम्प्लॉयमेंट डाऊन आहे, पब्लिक सेक्टर इन्व्हेस्टमेंट्स डाऊन आहे. The state is not investing any money as far as the public sector is concerned in terms of creating jobs. The reservation story has hit its ceiling, it's over. Millions of jobs are being outsourced. म्हणजे पब्लिक सेक्टर मधल्या नोकऱ्या की ज्या असं मानलं जात होतं की बाबा सरकारी नोकरी आहे, ते अजून पण जे दाखवलं जातं की पोलीसची नोकरी आहे किंवा ग्रेड 3 ग्रेड 4च्या नोकऱ्या आहेत, तुम्ही ऍडव्हर्टाईज केल्या, 400 जागांसाठी ऍडव्हर्टाईज केले आणि 40 लाख अर्ज आम्हाला आले, ही जी काही कथा सगळ्या भारतभर सांगितली जाते. हे जरी सांगितलं जात असलं तरी याच्यातल्या अनेक स्वरूपाच्या नोकऱ्या या टेम्पररी आहेत, या कॉन्ट्रॅक्च्युअल आहेत, या एका अर्थाने इन्फॉर्मल आहेत. सो पब्लिक सेक्टर एम्प्लॉयमेंट डाऊन आहे, पब्लिक सेक्टर इन्व्हेस्टमेंट डाऊन आहे. द स्टेट इज नॉट क्रिएटिंग एनी न्यू जॉब्स. दिस गेम इज ओव्हर. सो तसं जर असेल तर मग हे मोजून तुम्ही एक्झॅक्टली करणार काय. आर यू कमिटेड टू समथिंग विच सेज किंवा आणि त्याच्यातनं खूप मोठ्या प्रमाणात पैसे जमा करणारे आणि मग वी आर गोइंग टू गो फॉर सम रिडिस्ट्रीब्युटिव्ह जस्टिस as far as these people who we have counted as the lower caste are concerned. तर तसलं काहीच बोललं जात नाही. आता लकीली as this तेलंगणा सॉर्ट ऑफ अ थिंग, पण तेलंगणा व्हॉट वी हॅव टू अंडरस्टँड इज सोशली एक खूप वेगळ्या प्रकारचं राज्य आहे. म्हणजे तेलंगणा एक असं राज्य आहे की याच्यामध्ये ओबीसीज, एससीज, एसटीज यांची मुळातच संख्या खूप आहे. सो अशा प्रकारच्या राज्यामध्ये टू पुश फॉर दिस इज समथिंग दॅट डझंट कम विथ अ वास्ट अमाउंट ऑफ रेझिस्टन्स. आणि हे सगळे जे घटक आहेत, एससीज असतील, एसटीज असतील, ओबीसीज असतील,
तेलंगणा राज्य स्थापन करण्याची जी काही चळवळ झालेली आहे, दे आर एक्स्ट्रीमली आणि इंटेन्सिव्हली पॉलिटिसाइज्ड ऑन अकाउंट ऑफ ऑल ऑफ दॅट. म्हणजे तेलंगणा एक स्वतंत्र राज्य झालं पाहिजे याच्यामध्ये आघाडीवरती असलेली, सगळ्या प्रकारचा आंध्र सरकारचा जाच सहन केलेली, प्रसंगी तुरुंगात गेलेली सगळ्या प्रकारची जी लोक आहेत ही सगळी एसटी ओबीसी या कॅटेगरीज मधनच येतात. सो त्यांना तुम्ही मोजलं आणि त्याच्यानंतर आम्ही त्याच्या आधारे काहीतरी धोरणात्मक करू पाहतोय, वेल दॅट इज डेफिनेटली नॉट समथिंग अनयुज्युअल. इट्स अ व्हेरी नॉर्मल सॉर्ट ऑफ अ स्टोरी. पुशबॅक किती स्ट्रॉंग असू शकतो ह्याचं उदाहरण बिहार आहे, की जे मुळातच भारतातलं एक आघाडीचं असं जातीच्या बाबतीत सेन्सिटिव्ह असलेलं, पुरोगामी असलेलं राज्य असं असून देखील कास्ट सेन्सस झाल्याच्या नंतर देर इज नॉट मच दॅट नितीश कुमार कुड डू अबाउट इट. म्हणजे एका पॉइंट नंतर ते लिटरली हॅड टू शट इट डाऊन. आणि लकीली त्यांची तिची काय आरजेडी आणि जेडीयूची फाटाफूट त्याच पॉइंटला झाली. त्याच्यानंतर जेडीयू बीजेपी बरोबर गेली. सो त्याच्यामुळे मुळातच आता त्याला एका अर्थाने एक दे आर प्लेस्ड ऑन द बॅक बर्नर. म्हणजे मुळात बिहारमध्ये पिछडा पावे सौम्य 60 हे स्लोगन इतक्या निर्माण झालं, जिथे निर्माण झालं. म्हणजे असं नाही की पिछड्यांची संख्या तिथे माहित नाही, ते स्लोगन मध्ये येत आहे म्हणजे माहित आहे. असं असताना सुद्धा फार काही करता येत नाही. हे दुर्दैव आहे, कारण तुमच्या आघाडीचे नेते बिहारमध्ये सगळ्या प्रकारचे ओबीसीज आहेत, मात्र तरी देखील रेसिड्युअल अशा प्रकारची जी खूप इन्फ्लुएन्शियल बोथ पॉलिटिकल अँड इकॉनॉमिक सत्ता जी आहे ती अपर कास्टकडे असल्या कारणाने यू हॅव गॉट टू कीप दॅट ऑन द बॅक बर्नर, की नाही ठीक आहे कमीत कमी 2025 ची निवडणूक झाल्याच्या नंतर आपण ठरवू की त्याचं काय करायचंय. निदान आता तरी आपण त्याच्याबद्दल काही भूमिका घेणार नाही, की त्याच्याबद्दल फारसं काही बोलणार नाही. सो हा जो प्रॉब्लेम आहे हा खूप क्लासिकल अशा प्रकारचा प्रॉब्लेम आहे, की कोंडी फोडणं जी गरजेची ती फुटणं गरजेची ऍट द लेवल ऑफ द काँग्रेस. किंवा तुम्ही मोजल्याच्या नंतर तुम्ही याचं एक्झॅक्टली करणार काय. सो ॲज ही सेड की आर यू वॉन्ट टू अप्लाय इट ॲट द पॉलिसी लेवल, and if you're going to apply it at the policy level, there's a space for it. Do you have the will for it? That the will is not being spelled out. What is being spelled out is completely different. बोललं काहीतरी कम्प्लिटली निराळं जातंय आणि ऍक्च्युली घडत असताना काहीतरी कम्प्लिटली तिसऱ्या प्रकारच्या गोष्टी घडल्या जातात. सिम्पल रिझन, कारण ती जी लार्जर थीम ऑफ हिंदू युनिटी, ती लार्जर थीम ऑफ हिंदू नॅशनलिझम जी आहे त्याच्यामध्ये कास्ट ऍक्ट्स ऍज अ काउंटर टू इट, कास्ट ऍक्ट्स ऍज अ व्हेरी शार्प सॉर्ट ऑफ अ डिस्ट्रप्टर टू इट. आणि तसं असल्या कारण ते परवडणारीच गोष्ट नाही, त्यामुळे त्यांना त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा रस नाही. ओके. दुसरीकडे एक प्रॉब्लेम जो झालेला आहे तो इज सगळ्या कास्ट बेस्ड पार्टीचा जो काही इश्यू आहे, द क्लासिकल एक्झाम्पल बिंग द बीएसपी, की तुम्ही जर एकच एक प्रकारच्या जातीच्या मतांवरती उभी असलेली राजकीय पक्ष असताल तर त्याचे काय प्रकारचे इश्यूज क्रिएट होतात. म्हणजे एका बाजूला बीएसपी आहे इन नॉर्थ इंडिया, दुसऱ्या बाजूला युवा पार्टी लाईक जेडीएस इन कर्नाटक, की एक्सक्लुझिव्हली बिल्ट आउट ऑफ वकलिगा वोट्स. सो अशी जी एक्सक्लुझिव्ह जाती आधारित वोट बँक्स तयार असलेल्या पार्टीज ज्या आहेत त्यांची ज्या प्रकारची पिछाट गेल्या काही काळामध्ये आपल्याला पाहायला मिळते, तर दॅट इज लाईक सॉर्ट ऑफ वॉर्निंग टू द अदर पार्टीज इन टर्म्स ऑफ हाऊ क्लोज कॅन यू गेट टू द कास्ट इश्यू. सो तुम्ही त्याच्या किती जवळ जाऊ शकता, तुम्ही त्याला किती जवळ करू शकता आणि त्याच्यातनं एक्झॅक्टली निघतं तर काय निघतं किंवा काय प्रकारचं त्याच्यातनं त्याचे लिमिटेशन असू शकतात. तर ते जे प्रॉब्लेम्स आहेत दे आर सॉर्ट ऑफ रिस्पॉन्सिबल फॉर दिस, की म्हणावी त्या प्रकारची एक रॅडिकल पोझिशन घेता येत नाही. ॲट द मोस्ट ऑल दॅट यू कॅन डू इज से की विल काउंट इट बाय कास्ट. फाईन, विल काउंट इट बाय कास्ट, बट व्हॉट यू गोइंग टू डू आफ्टर दॅट. पुढं काय करणार आहे, त्याचं मोजून झालं, आकडा आला, पुढं काय करणार आहे. अंटिल अँड अनलेस यू डोंट हॅव अ प्लॅन फॉर इट. मला ह्याच्यामध्ये अशी कुठल्याही प्रकारची पोझिशन घ्यायची नाहीये की बाबा दिस इज नॉट रिक्वायर्ड, दिस इज डेफिनेटली रिक्वायर्ड. आय एम नॉट डिनाइंग दॅट. माय पॉइंट इज अ व्हेरी सिम्पल वन, की एक्झॅक्टली त्याचं करणार काय हे जोपर्यंत तुम्ही पब्लिकली स्पेल आउट करत नाही तोपर्यंत त्याच्या भोवती जनमत निर्माण नाही करता येणार. जोपर्यंत तुम्ही त्याच्याबद्दल काहीतरी भूमिका घेत नाही तोपर्यंत इट इज नॉट पॉसिबल टू क्रिएट अ पब्लिक ओपिनियन अराउंड इट. आणि आय डोंट वॉन्ट टू गो इन टू दॅट. म्हणजे दॅट्स अ टेरेबल सॉर्ट ऑफ अ थिंग, की करत नाही तोपर्यंत रिझर्वेशन कुणालाही प्रॉमिस करून काहीही निघत नाही.
ॲट द मोस्ट हे आकडे कामाला कुठे येतात तर मायक्रो लेवल मॅपिंग वेगवेगळ्या प्रकारच्या मतदारसंघांचं वेगवेगळ्या प्रकारच्या निवडणुकांसाठी करणं आणि त्याच्या माध्यमातून त्या निवडणुका जिंकत जाणं, याच्याशिवाय ह्या माहितीचा दुसरा काही उपयोग होत नाही. पण वी ऑल्सो नीड टू बी व्हेरी क्लिअर अबाउट इट. जरी सेन्सस रिपोर्ट्स अवेलेबल नसले तरी देखील दॅट द इंडियन स्टेट डझंट नो अबाउट कास्ट डिटेल्स अशातली कुठलीच गोष्ट नाही. द स्टेट नोज एव्हरीथिंग अबाउट कास्ट इनसाइड आउट. The very fact that the state budgets in the way in which the state budgets is a clear sign of the fact कि state को मालूम है कि exactly इंडियन स्टेटची कास्ट डेटा कलेक्ट करण्याची क्षमता ही फक्त सेन्सस वरती अवलंबून नाही. इतर वेगवेगळ्या प्रकारचे सर्वेस ते वर्षानुवर्ष कंडक्ट करत आलेले आहेत. एवढ्याचा डाटा बघितला तरी आपल्याला मिळतं, सगळी माहिती मिळते. आणि त्याच्यामुळे ते हे आकडे कंटिन्युअसली त्यांच्या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टींमध्ये फॅक्टरिंग करत आलेले आहेत. इट्स जस्ट दॅट द पीपल डोंट हॅव अन अंडरस्टँडिंग ऑफ द लार्जर कास्ट पिक्चर. सो ॲट द लेवल ऑफ द पीपल ऑफ इंडिया वी डोंट हॅव अन अंडरस्टँडिंग की आपलं एक्झॅक्टली मॅपिंग आहे तर काय आहे, फॉर अ सिम्पल रिझन, कारण अशा प्रकारचा कुठला डेटा तुम्ही जमाच केलेला नाही. ये रजिस्ट्रार जनरल ऑफ सेंसस जो होता है ना, उसके रेगुलर एक्टिविटीज के लिए काफी है. अच्छा, ये उसका साल भर का बजट है, जनगणना होने वाला नहीं है. जनवरी का भी कहाँ से होगा 600 करोड़ में? अगर वो जहाँ 4,500 करोड़ का जरूरत है वहां अगर आप 600 करोड़ का ही प्रावधान कर रहे हो तो इसका सीधा मतलब ये है कि कम से कम इस साल तो इसमें से कुछ भी नहीं होने वाला. अगले साल अगर हुआ तो वो बजट में नजर आएगा. तो जब वो बजट में डालेंगे तब पता चलेगा कि उनको करने का क्या है. आणखी एक मुद्दा आहे की लोक त्या उतरंडीमध्ये का जात होते. तर प्रायव्ही काउन्सिलमध्ये जर आपण केसेस बघितल्या तर आपल्याला असं दिसेल की इनहेरिटन्सचा कायदा नव्हता. प्रत्येक वर्णामध्ये इनहेरिटन्सचे वेगवेगळे पद्धती होत्या. म्हणजे आपण ट्रॅव्हनकोरमध्ये सुद्धा शिवाजीचे जे भाऊ होते त्यांची केस प्रायव्ही काउन्सिलमध्ये वारसाच्या संदर्भात झालेली दिसते. म्हणजे क्षत्रिय वोट क्लेम करणं, त्या याच्यात येणं हे बरेचसे प्रायव्हेट काउन्सिलकडे मसले होते आणि म्हणून सुद्धा ते कुठल्या कंपार्टमेंटमध्ये आहेत हे ठरवावं त्यांना लागत होतं. प्रायव्हेटली कोणी करत नाही का? फॉर एक्झाम्पल टाटा नाही, ते त्यांच्या एरियाज पुरते त्यांच्याकडे इन्फॉर्मेशन असतात, पण ते खूप लिमिटेड असतं. म्हणजे मे बी अ डिस्ट्रिक्ट और मे बी अ सब रिजन ऑफ अ डिस्ट्रिक्ट की जिथं तुमचं एरिया ऑफ ऑपरेशन आहे तो तेवढ्या पुरतं ते जमा करतात. म्हणजे आता हा जो 100 कोटीचा आकडा होता ना की 100 करोड पीपल डोंट हॅव मनी इनफ टू स्पेंड ऑन डिस्क्रिशनरी मॅटर्स, तर दॅट वॉज डन बाय प्रायव्हेट इन्व्हेस्टिंग फर्म्स. पण अशा सगळ्या प्रकारचे डेटा उडवून लावायचे हे त्यांनी इतकं, आणि ते स्टॅटिक्स संबंध. द फर्स्ट थिंग दॅट आय ट्राय डुईंग इज व्हॉट इज मोहन सेड अबाउट इट, लेट्स फाइंड दॅट आउट. कारण ही अशी लोक आहेत यू आर ट्रेन फॉर इट, त्यांच्या हयाती गेलेल्या आहेत त्याच्यामध्ये.